नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही टोमॅटो लागवड आहे यावर्षी थोडी कमी प्रमाणात दिसत आहे। खऱ्या अर्थाने अर्ली बेल्ट जे आहे त्या अर्ली बेल्टमध्ये पाऊसच नव्हता, त्यामुळे तो अर्ली बेल्ट पूर्ण लागवडीचा फ्लॉप झालेला आहे। त्यामुळे आता लेट जे लागवडी आहे नागपंचमी त्यामध्ये काय होईल ते सांगता येणार नाही, परंतु आज रोजी आपण जर बघितलं तर लागवडीचं प्रमाण कमी आहे आणि रेट पण चांगले आहेत। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण ब्राह्मणवाडे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे आलेलो आहे। मुळात आपण बघत आहात की आता टोमॅटो लागवडीचा सीझन चालू झालेला आहे नाशिकमध्ये, परंतु यावर्षी जे काही टोमॅटोची लागवड आहे ती मागच्या 2-3 वर्षाच्या तुलनेत फार कमी आहे असे शेतकरी बोलतात। तर थोडक्यात काका, दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला टोमॅटो लागवडीबद्दल काय माहिती आहे? या 2 वर्षापासून टमाटा उत्पादक लॉस मध्ये गेल्या कारणाने या वर्षी लोकांनी जाणून बुजून टमाट्याकडे दुर्लक्ष केलं किंवा लावले नाही, कारण तो भांडवलवादी पीक झालंय, खूप मोठं भांडवल लागतंय त्याला। आणि दुसरी गोष्ट, निसर्ग साथ देत नाही। हे गेरव्यासारखे रोग असतात किंवा धांतू सारखे रोग असतात, ते आटोक्यात येत नाही। तर माझं म्हणणं असं आहे की बांधवांना, का आपण जर व्यवस्थित काळजी घेतली टमाट्या प्लॉटची, व्यवस्थित मार्गदर्शन जर लाभलं तर खरोखरच आपल्याला कमी श्रमामध्ये कमी भांडवलामध्ये चांगलं पीक तयार होईल। नाशिक जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत ते आता हुशार झालेत मित्रांनो, कारण मागच्या 2-3 वर्षापासून आपण बघत आहोत की सातत्याने जे काही रेट आहे टोमॅटोचे ते आपल्याला पडताना दिसत आहे। मग अशा काळात शेतकऱ्यांनी वेगवेगळे भाजीपाला पीक करण्याकडे प्राधान्य दिलेलं आहे। त्यामध्ये फक्त टोमॅटोच नाही तर सर्व प्रकारचे पीक केलेले आहे। त्यामुळेच आज टोमॅटो मार्केट स्थिर आहे आणि आपल्याला कदाचित सगळ्याच भाजीपाला पीक करून त्याच्यामध्ये आपल्याला रेट भेटणार आहे, कारण इथं आवक वाढत नाही आहे तर आवक घटत आहे, आणि ते फक्त एका पिकाबद्दल नाही तर सगळ्याच पिकाबद्दल। त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना फायदा होईल ही आशा आहे, आज रोजी तरी आहे।